काय टाकलंय आपण, स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे. हे केल्यानंतर इथं काय आहे, कीवर्ड टाकलाय आपण, हा लॉंग टेल कीवर्ड टाकलाय. त्याच्यानंतर आपल्याला काय आली, खाली ऍड आलेली, तर एकच ऍड आली. मग आता मी इथं टाकले स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे. इथं बघा, स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, बिकम अ ट्रेडर. मग इथं काय येतंय, तोच URL येतंय. मग मी आता काय करतो, हा काढून टाकतो आणि एंटर करतो. परत तीच ऍड आली. मग ही रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड आहे का डायनामिक सर्च ऍड आहे? हा, तुम्ही बघा, मी काय टाकलं होतं, स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे टाकलं तरी पण तेच आलं. आता काय झालंय, आता दुसरा अजून एक कीवर्ड टाकतो. कोणता कीवर्ड टाकू? ट्रेडिंग तरी पण तेच आली. तर ही डायनामिक ऍड आहे. मग काय होतं, स्टॉक मार्केट, आता इथं बघा आले का, ह्यांचं नाव चेंज झालंय, हेडलाईन चेंज झाल्या का? तर ही काय झाली, डायनामिक ऍड झाली. म्हणजे एका ऍड मध्ये एकच आहे वेबसाईट, एकच कॅम्पेन रन केलाय, पण त्याच्यामध्ये हेडलाईन किती टाकल्यात, 15, आणि डिस्क्रिप्शन 5-6. त्याच्यामुळे जसं कीवर्ड टाकेल तसं ते चेंज होते. तर ह्याला बोलायचं डायनामिक. आणि खाली लावलंय त्याला काय बोलायचं, एक्सटेन्शन. हे लोकेशन एक्सटेन्शन लावलंय, कॉल एक्सटेन्शन लावलंय, आणि हे दुसरं काय तर साईड लिंक आहे. तर ह्या लिंक कशा लावायच्या, आता 1 बाय 1 आपण एक काय कॅम्पेन पाहू. तुमचं लॅपटॉप पलीकडे घ्या, सुरुवात करतो मी. गुगल वरती जायचं, गुगल ऍड्स टाकायचं. जे नवीन लोक आहेत ते पण समजून घ्या. गुगल वरती गेल्यानंतर इथे पहिली वेबसाईट दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्टार्ट नाव करायचं, आणि त्यासाठी तुमचा एक ईमेल ID असणं गरजेचं असतं. मग आता आपल्याला एक अकाउंट क्रिएट करायचंय, क्रिएट न्यू अकाउंट. जे नवीन लोक आहेत त्यांना येईल क्रिएट न्यू अकाउंट. इथं काय करायचं, त्यांनी न्यू अकाउंट क्रिएट करायचं. क्रिएट न्यू अकाउंट मध्ये जायचं. क्रिएट न्यू अकाउंट मध्ये गेल्यानंतर त्यांना जास्त शहाणपणा करायचा नाही. काय करतात ते, फर्स्ट कॅम्पेन क्रिएट करतात. इथं नाव टाकतात, ते कोणाचं नाव टाकतात, आपलं नाव टाकतात. टाकायची गरज आहे का, इथं फक्त काय करायचं, बिझनेसचा फोन नंबर टाकायचा. युनायटेड स्टेट नाही, काय करायचं, इंडिया. कसं इंडिया सिलेक्ट करणार, त्यासाठी ABCD आले पाहिजे. आय कुठं असतं, एफच्या खाली. इंडिया सिलेक्ट केलं, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा 88 30 49 88 11. अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटची गरज असते का, नाही. तुम्हाला वेबसाईट गुगल ऍड रन करण्यासाठी वेबसाईटची गरज असते का, येस. अकाउंट साठी लागत नाही. मग इथे जाऊन नेक्स्ट करायचं. तुम्ही URL टाका किंवा कॉन्टॅक्ट नंबर टाका. इथं तुमची YouTube कनेक्ट करायचंय का, नाही. इथं काय करायचं, स्किप करायचंय. काय करणार, स्किप करणार. इथं टोटल ऑब्जेक्टिव्ह दिलेत तुम्हाला, परचेस. आता इथून चूज युअर गोल इन दिस कॅम्पेन. तुम्हाला गुगल ऍड रन करतात तर ऑब्जेक्टिव्ह किती असतात, 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. इथं सी मोर केल्यानंतर इथं दिसतंय का, इथं बघा, इथं तर त्यांनी ऑब्जेक्टिव्ह किती दाखवलेत, 1 2 3 4 आणि 5च ऑब्जेक्टिव्ह झालेत. तुम्हाला परचेस करायचंय म्हणजे सेल्स करायचंय का, लीड फॉर्म बनवायचा आहे का, जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे का, फक्त पेज व्ह्यू आले पाहिजे का, अवेअरनेस करायचं, हे 5 ऑब्जेक्टिव्ह. इथून हा कॅम्पेन कोणता रन करतोय मी, स्मार्ट कॅम्पेन रन करतोय. 2 टाईपचे डॅशबोर्ड असतात आपले, एक स्मार्ट डॅशबोर्ड आणि एक काय असतो, एक्सपर्ट डॅशबोर्ड. जर तुम्ही स्मार्ट डॅशबोर्ड बनवला तर ते खूप स्मार्ट असतं, तुमच्यापेक्षा पण स्मार्ट आहे ते काय करतं, तुम्ही जर पैसे टाकले 5,000 रुपये, तर 5-10 मिनिटामध्ये सगळे पैसे तुमचे संपून जातील. तिथं जे आपण काल कीवर्ड मॅच टाईप शिकलो होतो, ब्रॉड मॅच, ब्रॉड मॉडिफाईड, फ्रेज मॅच, एक्झॅक्ट मॅच, तर ते टाकायचा ऑप्शन येतच नाही. तुमची हेडलाईन पण कोण टाकणार, गुगल टाकणार. तुमचं डिस्क्रिप्शन पण कोण टाकणार, गुगल टाकणार. तुमचे कीवर्ड पण कोण टाकणार, गुगल टाकणार. मग गुगल असेच कीवर्ड टाकेल जे जिथून सगळ्यात जास्त पैसे तुम्हाला कसे जातील. आणि 10च मिनिटात जर सपोज तुम्ही मॉलमध्ये गेलात आणि तुम्ही जर 50 मिनिटातच जर 50,000 रुपये उडवले, तर फायदा कोणाचा आहे, मॉलवाल्याचा आहे. मग जर तुमचे पैसे तर तुम्ही अकाउंट मध्ये 10,000 रुपये टाकले, तर त्यांनी 10च मिनिटात 10,000 रुपये उडून घेतले, तर मग दररोज 500-500 रुपये घालवायला 10,000 किती रुपये लागतील, एक 7 ते 20 दिवस लागतील.
पण इथे एका 10च मिनिटात त्यांना 10,000 रुपये भेटतात. त्याच्यामुळे स्मार्ट कॅम्पेन काय करतो, तुमचे पैसे कसे लवकरात लवकर संपतील त्याच्याकडे तो जास्त फोकस करतो. हा, लीड देतील ना. मग जर कोणी पाहिलं, क्लिक केलं तरच लीड देईल ते. मग 10 मिनिटात जर सपोज आता मला काय करायचंय, कोर्स करायचा आहे आणि मी दिवसभर कामात आहे आणि रात्री मला वेळ भेटला आणि तू कॅम्पेन मध्ये 10,000 टाकले पण आणि संपले पण, मी सर्च करूच तर तुझे पैसे संपले पण. तुमचा कॅम्पेन कसं कन्सिस्टंटली चालला पाहिजे. पैसे संपतात कसे? संपतात कसे की ते जास्तीत जास्त लोक त्याच्यावरती क्लिक करतात किंवा जास्तीत जास्त लोक इम्प्रेशन येतात, म्हणून ते संपतात. मग स्मार्ट कॅम्पेन मध्ये काय असतं, सगळे ब्रॉड कीवर्ड असतात. काय असतात? मग ब्रॉड कीवर्ड असला, एखाद्याने फिजिक्स कोर्सेस टाकला तरी पण आपला कॅम्पेन दिसेल. एखाद्याने कोर्सेस इन पुणे टाकलं, एखाद्याने फ्री कोर्सेस टाकलं, एखाद्याने डेटा सायन्स इमेज टाकलं तरी पण त्याला कॅम्पेन दिसणार. मग जास्त क्लिक येणार का कमी येणार? जास्त येणार. मग पैसे संपणार तुमचे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, स्मार्ट कॅम्पेन डॅशबोर्ड नाही बनवायचा. इथून जर तुम्ही पुढे पुढे जर सगळ्या प्रोसेस करत गेला तर स्मार्ट डॅशबोर्ड बनतो. त्याच्यामुळे इथं स्किप करायचं. काय करायचं? युट्यूबला कनेक्ट करायचं तर तुम्ही करा, काय प्रॉब्लेम नाही. इथं विचारतंय सर्च वगैरे काय, इथं लिव्ह कॅम्पेन क्रिएशन करायचं. संपलं. आणि इथं तुमचं बिलिंग टाका, तुमचा स्मार्ट डॅशबोर्ड कंटिन्यू होतो. समजलं का? कसा डॅशबोर्ड क्रिएट होईल तुमचा? इथं कसं केलंय, असा डॅशबोर्ड तुमचा क्रिएट होईल. सगळ्यांना समजलं? ज्यावेळेस बिलिंगचं सॉफ्टवेअर येईल, ज्यावेळेस तुम्ही बिलिंग करणार आणि नेक्स्ट करणार, त्यावेळेस तुम्ही लोगोवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला असा डॅशबोर्ड क्रिएट होईल. आता काल आपण पहिल्या दिवशी आपण कॅम्पेन रन केला त्यावेळेस 147 रुपयाला एक क्लिक भेटली. काल 70 रुपयाला आणि आज किती रुपयाला? 57 रुपयाला. ही कशाची कमाल आहे? ऑप्टिमायझेशन. जेवढं ऑप्टिमाइज केलं, तुम्ही फक्त कालच जिमला गेलात, लगेच सिक्स पॅक्स येतील का? पण कंटिन्युअसली 4-5 दिले, पोट सपाट तरी दिसेल. आणि जर तुम्ही कन्सिस्टंटली गेलात तर अजून. तुम्हाला स्वतःला ऑप्टिमाइज करायचंय तर लगेच वेट कमी होत नाही, त्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. तसं अजून आपला कॅम्पेन एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला डिझाईन करायचं. तुम्ही का हसताय? का हसरा स्वभाव आहे? हा, का टोपी तुम्ही त्याच्यामुळे घालतात हसताना कोणी बघावं नाही म्हणून? मग टोपी का घालतात? काही तर ऊन लागते. कान टोपी तरी घालायची हिवाळ्यात. का घालता टोपी? हा? टोपी का घालतात माहिती का? ऊन नाही लागावं, ऊन नाही लागावं म्हणून. का चांगली दिसावं म्हणून घालतात? उद्या आपण सगळ्यांनीच घालू. तुम्ही सहलीला नाही आले, तब्येत ठीक नव्हती का? तुम्ही मला मग आता जाऊ ना 25 तारखेला. कुठं जायचं? तुम्ही म्हणताल तिथे कुठं जायचं? तेव्हा तुम्ही दिवाळीची तुम्हाला काढली, मग दिवाळीला जायचं का? नाही तेव्हा हा, येणार. दिवाळीला काढली, मग तुम्ही आले नाही तर आता काढा मग 25 तारखेला येईल पुढे तरी. ठीक आहे, आपण गडावर जाऊ. गडावर जाऊन आलो गेला रे. मग तो कुठं नाही गेला? गड काय थोडी खाकी बाबाला जायचं का? कसा करायचं कॅम्पेन रन? न्यू कॅम्पेन मध्ये जायचं आणि इथं काय करायचंय, रिझ्यूम कॅम्पेन म्हणजे जो ड्राफ्ट मध्ये काल आपण जेवढा रन केला तोच ओपन करायचा आहे का नवीन करायचा आहे, तर न्यू कॅम्पेन मध्ये जायचं. आपल्याला किती ऑब्जेक्टिव्ह दिसतील इथं? मग तुम्हाला काय करायचं, तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? तुम्हाला सेल्स करायचंय का, काय करायचंय, लीड जनरेट करायचंय का, वेबसाईट ट्रॅफिक करायचंय का, ऍप प्रमोशन करायचंय का, ब्रँड अवेअरनेस करायचंय का, लोकल स्टोर व्हिजिट करायचंय का, क्रिएट कॅम्पेन. मग मला काय करायचं, जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे. तुम्हाला एक बिझनेस ओनर सांगणार की माझा असा असा बिझनेस आहे, मला काय करायला तर वेबसाईट वरती लीड आल्या पाहिजे किंवा मला जास्तीत जास्त फोन कॉल आले पाहिजे ऍडमिशन घेण्यासाठी. मग मी काय करणार, सेल्स मध्ये जाऊ का, लीड्स मध्ये जाऊ का, वेबसाईट ट्रॅफिक मध्ये जाऊ? वेबसाईट ट्रॅफिक मध्ये जर गेलो मी तर इथं फक्त वेबसाईट वरतीच मला कोणती ऍड रन करायची, सर्च ऍड रन करायची. मग सर्च ऍड मध्ये काय, फक्त वेबसाईटच ऑप्शन येतंय. मग कॉल येतील का? नाही. मग मी सेल्स मध्ये गेलो
सेल्स मध्ये काय करतो, कंटिन्यू करतो. कंटिन्यू करून परत सर्च मध्ये कॅम्पेन क्लिक करतो. तर इथं वेबसाईटचं पण ऑप्शन आहे आणि फोन कॉलचं पण ऑप्शन आहे. म्हणून मी इथं काय करणार, इंडिया टाकणार. मी आता ह्याच्यामध्ये कालच कॅम्पेन मी सांगितलंय, पण ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स व्हर्जन तुम्हाला सांगणार आहे. इथं इंडिया सिलेक्ट केलं मी. इंडिया 8830498811. नंतर इथं काय टाकणार, माझा URL टाकणार. मला कॅम्पेन कशासाठी रन करायचा आहे, डेटा सायन्स कोर्सेससाठी. आता आपण डिजिटल मार्केटिंगसाठी करणार. काल केला डेटा सायन्ससाठी, आता डिजिटल मार्केटिंगसाठी. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग इथं आपली वेबसाईट दिसते SEO मध्ये. हा, इन पुणे मध्ये दिसते. एंटर करायचं, इथं दिसली, याच्यावरती क्लिक करायचं, हा URL कॉपी करायचा. काय लोक काय ते पहिले ते कीवर्डच कॉपी करून घेतात, तो नाही करायचा. इथं URL टाकायचं, Ctrl+V. इथं जर URL नाही टाकला तर चालेल का, तू सांग. मला नुसते कॉलच पाहिजे. एवढं बारीक काय बघतो, झूम करून. ठीक आहे, मला इथं URL टाकू का नको टाकू, मुझे तू सांग. इथं जर नाही टाकला तर माझे कॅम्पेन रन होईल का? तुम्हाला कोणी सांगितलं, मी शिकवलंय का? असं नाही, मला करायचं. बघू आपण काय होतंय ते, बघू ना. ट्रायल केल्याशिवाय काय होत नाही. मी काय करतो, पुढे जातो, तो काय प्रॉब्लेम आहे. हा, नंतर टाकावं लागेल. मी इथं टाकायचं का विचारलंय, टाकायचं. मला फक्त काय आणायचे, कॉलच आले पाहिजे, डायरेक्ट कॉल. मला वेबसाईट वरती लावायचीच नाही. मग इथं नाव द्यायचं. आता एखादं लहान मुलगा जन्मलं तर त्याला तुम्ही नाव कसं देतात, चंगू मंगू नाही, नाव काय देतात. तुला जर मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवणार तुम्ही, आंतोनियो द व्हॅलिवेरा सालादा, काय नाव ठेवणार? लॉर्ड फर्डिनांड नाव ठेवणार का? तू काय ठेवणार तुझ्या मुलाचं नाव? हा, तुमचं नाव नाही, हा, काय ठेवणार? तर आता कसं कॉम्बिनेशन असतं, म्हणजे वाईफचं नाव आणि हसबंडचं नाव मिळून ठेवलं जातं, बरोबर आहे ना? मग तसं आता ट्रेड चाललंय. मग तुम्ही कॅम्पेन रन करतात तर तुम्ही तुमचं कॅम्पेनचं नाव काय ठेवणार, तुमच्या बायकोचं नाव असं ठेवणार का काय? मला मुलगा झाला आणि मी त्याचं नाव काय पण ठेवलं, काय नाव ठेवलं, काय पण. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? मग त्याला तुम्ही म्हणता काय पण, त्याचं नावच ठेवायचं काय पण. कोण माझे ऑब्जेक्शन घेईल का? किंवा मी त्याचं नाव दगडू ठेवलं का तुम्ही मला नाव ठेवता? मी काय पण ठेवू शकतो का, दगडू नाव नसतं? मग माझं कॅम्पेन आहे, मला नाव काय ठेवायचंय? मग ह्याचं मी जर ठेवलं काय पण, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? मग असं नाव. पण आपण नाव कशासाठी ठेवतोय, तुमचं नाव का ठेवलंय? पूजाचं नाव पूजा का ठेवलंय? ते लहानपणीच पूजा केली का तिची? का ठेवलंय? त्याच्या आजीला चांगलं वाटलं म्हणून ठेवलंय, किंवा तिच्या आत्याला चांगलं वाटलं असेल. माझं नाव नवनाथ का ठेवलंय? आमच्या काळात फक्त देवाचीच नावं ठेवायची, एकनाथ, सोमनाथ, कायनाथ. माझ्या वर्गात पण कायनाथ होती. मग तिला म्हणायचो, हाय कायनाथ, माझं नाव नवनाथ. चांगली होती का? तिचं नाव काय होतं, कायनाथ मल्ले भारे. काय नाव होतं? मग तिला मी म्हणायचो, कायनाथ मी लय भारी. आणि मग तिला म्हटलं की एक मुलगी मला आवडत होती, तिला एक डायलॉग म्हणाला आणि तिची मैत्रिणीच आवडत होती.
मग तिला म्हणलं अगर आप किसी चीज को सच्चे दिल से चाहे तो उसे मिलाने में पूरी कायनात हेल्प करते. म्हणलं तू कायनात तर काहीच करत नाही. तर असे हे डायलॉग मी मारत होतो. तर आमच्या काळात अशी देवाची नावं देत होती. पण आता तुमच्या नावात कसे मंगेश, देवाचंच आहे. मंगेश पण देवाचंच आहे का? हा, देवाचं आहे. असं मिक्स नाव देतात. विराशको, विरुष्का, अनुष्का, दोघांचं मिक्स करून देतात. मग मला जर माझ्या मुलाचं नाव काय पण ठेवायचं असेल किंवा माझ्या कॅम्पेनचं नाव काय पण ठेवायचं असेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. पण हे आपण नाव कशासाठी ठेवतोय? ओळखण्यासाठी. आता तू जर डिजिटल मार्केटिंग मध्ये गुगल सर्टिफाईड झाला आणि तू गुगल मध्ये काय झाला, जॉबला लागला, तर आम्ही पोस्टरवरती नाव काय टाकणार मग? तुला जर नावच नसतं तर लोक ओळखणार कशी तुला? मग ते ओळखसाठी एक टॅग दिला जातो, तसंच नाव आहे. आपण काय पण नाव ठेवू शकतो. पोरं इथंच डोकं लावत बसतात, सर मग मी जर कॅम्पेनचं नाव काय पण देऊ का, किंवा मग मी काय टाकलं पाहिजे? मग ते काय करतात, मी कॅम्पेनचं नाव काय देऊ म्हणून चॅट जीपीटी वरती सर्च करतात. एवढं डोकं लावायची काही गरज नाहीये. एकदाच टाइमपास होईल. पण तुम्हाला सरसकट सांगून ठेवलंय की नाव काय पण द्या. आणि कशासाठी ठेवायचंय? कारण तुमचं डॅशबोर्ड तयार होईल ना, त्याच्यामध्ये खूप साऱ्या लिस्ट येतील. आता 10 लोक येतं आणि मी जर म्हणलं नीता, आपल्या वर्गात आहे का कोण नीता? पण इंडियामध्ये किती नीता येतात? पूजा बोललं तर आपल्या क्लासमध्ये 2च पूजा येतात. बरोबर आहे का? पण आपल्या क्लासमध्ये 10 पूजा असत्या, तर आपल्याला लक्षात आलं असतं का? सगळ्या येस सर बोलल्या असत्या. मग पूजा शिंदे म्हणलं की पूजा शिंदेच बोलणार का? कारण तिला एक सरनेम पण असतं. मग काय पण मी नाव दिलंय आणि आता डेट टाकायची. कोणती डेट टाकणार आपण? आजची. आजची डेट किती आहे? 19 डिसेंबर. एवढी डेट दिली, काय प्रॉब्लेम नाही. कंटिन्यू केलं. आणि इथं काय करायचंय? स्टार्ट करा. आता इथं ऑटोमॅटिक सगळं फील होतं. हा, वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक फील होतं. पण आपल्याला ऑटोमॅटिक फील नाही करायचं. आपल्याला फील कसं झालं पाहिजे? चांगलं झालं पाहिजे. का? कारण आपले पैसे जातात. पैसे गेल्यानंतर आपल्याला फील बेकार वाटतं. 500 रुपयाला एकच क्लिक आली तर बरं वाटेल का तुला? मग कसं वाटेल? चांगलं वाटेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्या वेबसाईट, आपण जे कीवर्ड रिसर्च केलेत ना, तेच कीवर्ड टाकायचे आणि तेच हेडलाईन मध्ये टाकायचे, तेच डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचे. आपण जर URL टाकलं ना, ते ऑटोमॅटिकली आपल्या वेबसाईट मध्ये काय आहे ते घेतं. आणि त्याच्यामुळे चुकीचं पण येऊ शकतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतोय, इथं काय करायचंय? किती बिडिंग स्ट्रॅटेजी असतात? बिडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय? पैसे कधी लागणार? पैसे कधी लागणार? मी जर हॉटेलच्या बाहेरूनच फक्त काय केलं, हॉटेलला पाहिलं, पैसे लागतील का? नाही. आतमध्ये जाऊन चहा पिलो, पैसे लागतील. जेवण केलं, अजून जास्त लागतील. तसंच आहे की तुम्हाला कॅम्पेन कडे नुसतं पाहिलं, इम्प्रेशनला कमी पैसे. तुम्ही त्याच्यावरती जाऊन क्लिक केलं तर जास्त पैसे. नंतर त्याच्यावरती क्लिक करून वेबसाईट वरती रिडायरेक्ट करून तिथं कॉल लावला किंवा तिथं फॉर्म भरला, अजून जास्त पैसे. मग बिडिंग स्ट्रॅटेजी आपल्याकडे 4 असतात. किती असतात? नाही. किती असतात सांग मंगेश? 8 बिडिंग स्ट्रॅटेजी असतात का 6 असतात? बघा, इथे जायचं. तुम्ही इथे जर गेला तर तुम्हाला इथं कन्व्हर्जन येतंय. कन्व्हर्जन नंतर काय येतं? कन्व्हर्जन व्हॅल्यू येते आणि नंतर इम्प्रेशन येतंय आणि क्लिक्स येतंय. इम्प्रेशन आलं तर CPM, काय बोलतात त्याला? CPM. आणि ही कुठं चालवायची? टॉप ऑफ द रिझल्ट पेज चालवायची का ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द रिझल्ट पेज चालवायची का एनीव्हिअर ऑफ द पेज टाकायची? तर हे पण इम्प्रेशन शेअर. 1000 CPM म्हणजे काय? ज्यावेळेस 1000 इम्प्रेशन येतील त्यावेळेसच पैसे लागतील तुम्हाला. मग मी जर क्लिक ठेवलं तर ऑटोमॅटिकली इथं निघतं. पण आता क्लिक मध्ये मी काय केलं की जर सपोज मी ठेवली एक CPC 500 रुपये आणि मुजीबनी 501 रुपये ठेवले, तर मुजीबचं कॅम्पेन माझ्यापेक्षा पुढे दिसेल. मग इथं जर आपण हे सिलेक्ट नाही केलं, सेट अ मॅक्झिमम कॉस्ट पर क्लिक बीड लिमिट, म्हणजे इथं लिमिटच काय नाही. म्हणजे माझ्या कॉम्पिटिटरने 300 रुपये लावलं तर ऑटोमॅटिकली माझ्या कॅम्पेन मध्ये गुगल 302 रुपये करेल, 305 रुपये करेल, म्हणजे कॉम्पिटिटर पेक्षा जास्त करेल.
त्याच्यामुळे इथं जर सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट करा, आणि नसेल सिलेक्ट करायचं तर इथं तुम्ही टाकू शकता. मी जर इथं 200 रुपये टाकले तर 200 रुपयापेक्षा जास्त मला क्लिक जास्त येणार नाही, म्हणजे लिमिट आहे ते. आणि ही CPC कशी काढायची? मी जे कीवर्ड काढलेत, मी जर 10 कीवर्ड रिसर्च केले, म्हणजे टाकलं एक डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी इन पुणे, बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर डिजिटल मार्केटिंग, लर्न ऑनलाईन अँड ऑफलाईन डिजिटल मार्केटिंग. त्याची एक किंमत असते, सर्च व्हॅल्यूम दाखवल, त्याच्या पुढे टॉप पेज बीड दाखवल, एकाचं 70 रुपये दाखवल, एकाचं 101 रुपये दाखवल, एकाचं 120 रुपये दाखवल आणि एकाचं 50 रुपये दाखवल. त्यांची ॲव्हरेज काढायची, ती तिथे CPC टाकायची. नाहीतर मग डायरेक्ट तुम्ही काय करा, इथं टाकूच नका. मॅक्झिमम टाकलं तर गुगल ऑटोमॅटिकली सेट करेल, पण ह्याच्यामध्ये पैसे जास्त जातात. मग आपण काय करायचं, फक्त नवीन कस्टमरनी, म्हणजे जर सपोज एखाद्याने क्लिक केलेले आणि परत रिटर्न केलेलं आहे तर त्याला ती ऍड दाखवायची का? एखाद्या वेबसाईट वरती येऊन गेले तर त्याला ऍड दाखवायची का? हॅलो, हा बरोबर. एकच मिनिट हा मॅडम, ट्रान्सफर. तर दाखवायचं काय, हे प्रॉब्लेम खूप महत्वाचे असतात. मग नवीन कस्टमरला दाखवायचंय का जुन्याच कस्टमरला? न्यू कस्टमर साठी बीड लावायची ओनली? नाही, आपल्याला जुने जे लोकांना करायचे ते पण करू शकतात. मग मी काय करतो, नेक्स्ट करतो. आता नेक्स्ट मध्ये आपली ऍड कुठं चालू आहे? झालं. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, हा शिकवला नाही पण आता शिकवणार आहे. इथं काय सांगितलंय, तुमची ऍड जी चालणार आहे ही कुठं चालणार आहे? इथं डिस्प्ले वरती चालणार आहे का? नाही चालणार. का नाही चालणार? कारण मी वेबसाईट दिली का कुठं? तुम्हाला लॅपटॉप वरतून तुम्ही सर्च केलं, लॅपटॉप वरून कॉल लागतो का? लागेल का? मग कुठं लागेल? फक्त मोबाईल मधून जर तुम्ही सर्च केलं तर. म्हणून इथं एक ऑप्शन येतं डिस्प्ले, ते आपण अनटिक करतो, बरोबर आहे. इथं दिसतंय का डिस्प्लेचं ऑप्शन? नाही, एकच ऑप्शन दिसतंय. का दिसतंय? तर आपण काय केलेलं आहे, फक्त मोबाईल नंबर टाकलेला त्याच्यामुळे. आता इथं असा ऑप्शन आहे माझा की मला इथं पुण्यामध्ये ऍड रन करायची. कुठं? पुण्यामध्ये. आता मंगेशने एक क्वेश्चन विचारला होता, ह्याला इन्क्लूड केले मी, एक्सक्लूड केले का? नाही. आता मंगेशने असा क्वेश्चन विचारला, मुजीब राहतो कुठं? बीडला. मग एखाद्या माणसाने जर बीड मधून सर्च केलं, डेट आपला कोणता कोर्स आहे? डिजिटल मार्केटिंगचा. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. कुठून सर्च केले? बीड मधून सर्च केलंय. आणि दुसरी एक बाई आहे, तिने काय सर्च केलंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च केले. कुठून सर्च केलंय? मुंबईवरून सर्च केलंय. तर मग मुंबईवालीला माझी ऍड दिसेल का बीडवालीला माझी ऍड दिसेल? तू सांग. का बरं? पुणे जवळ आहे का मुंबई जवळ आहे का बीड जवळ? तिने कुठे टाकली? तिने काय सर्च केलंय? दोघांनी पण सेमच कीवर्ड सर्च केलाय. काय सर्च केलाय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. काय सर्च केलंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तर मग मुंबईवाली बाईला माझा ऍड कॅम्पेन दिसेल का? पूजा तुम्ही सांगा, का नाही दिसणार? पुण्यामध्ये जेवढे आसपास जिथे जे लोकेशन ज्याचं मोबाईलचं सिलेक्ट असेल त्यांनाच ते ऍड दिसेल. समजलं का? नगरवरून जर सर्च केलं तर ऍड दिसेल का? नगरवरून सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, दिसेल का? पण जर त्यांनी नुसतं असं सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, आपले कीवर्ड आहे त्याच्यामध्ये, तर दिसेल का? कसं काय दिसेल? पुणे लोकेशन टाकलंय, कसं काय दिसेल? हा, मग लोकेशन आपण कशासाठी टाकतोय? त्या एरियातल्या लोकांना. आता इथं फक्त पुणे सिलेक्ट केलंय, पण गुगल ऍड मध्ये अजून एक ऍडव्हान्स टॉपिक काय दिलेलं आहे, तुम्ही पुण्यामध्ये जर आता जो एखादा दिल्लीचा माणूस आहे आणि दिल्लीच्या माणसाने काय टाकलंय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर त्याला दाखवायचं का नाही दाखवायचं? मग दिसेल का? त्यांनी का सर्च केले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस? माझ्या कॅम्पेन मध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा कीवर्ड आहे आणि मी लोकेशन फक्त पुणे सिलेक्ट केलंय, पण त्या माणसाने दिल्लीवरून सर्च केलंय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तर मग त्याला ऍड दाखवली पाहिजे का नाही दाखवली पाहिजे? तू सांग.
का नाही दाखवा. नाही दिस मी तुला विचारतोय दाखवायची का नाही दाखवायची दाखवायची. पुण्यासाठी शोधतोय तर तो दाखवू त्यांनी शकतो. पुण्यासाठी शोधतोय म्हणून दाखवायची. मग त्याची सेटिंग कशी करायची तर इथं खाली जायचं आणि इथं मोर ऑप्शन मध्ये जायचं. प्रेझेन्स और इंटरेस्ट पीपल इन रेग्युलरली इन और शोज इंटरेस्ट इन युअर इन्क्लूड लोकेशन. आणि जर दुसरं तुम्ही सिलेक्ट केलं पीपल इन रेग्युलरली इन युअर लोकल इन्क्लूड लोकेशन. आता पूजाला मी क्वेश्चन विचारतो किंवा रुपालीला क्वेश्चन विचारतो. रुपाली तुम्हाला आवाज येतोय? हो सर येतोय. तर मला आता ह्याचा आन्सर द्या तुम्ही की मी आता काय सिलेक्ट केले बघा. कुठं गेलं आपला कॅम्पेन इथं. तर मी काय केलं इथं लोकेशन पुणे सिलेक्ट केलंय आणि एका बाईने काय केलं दिल्ली मधून सर्च केलं. काय सर्च केलं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. आणि आपण पण इथं टाकलं इन पुणे. तर तिला माझा कॅम्पेन दिसेल का? तिला माझे ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल का? हो सर दिसेल. इंगळे तू सांग. ऑप्शन काय सिलेक्ट केलंय बघितलं तू? नीट बघा. एंटर अनदर लोकेशन. बरं. सर जर आपण इंडिया सिलेक्ट केलं तर सगळीकडे दिसेल आपली ऍड. नाही इंडिया सिलेक्टच नाही केलं. हे जे सिलेक्ट केले पुणे सिलेक्ट केले आपण. मी ओके. आता जे सिलेक्ट केले आता जो सिनेरिओ दिलाय त्याच्यावरती मी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. हो मी हो हो. इथं लोकेशन काय सिलेक्ट प्रेझेन्स केले पीपल पुणे सिलेक्ट केले. रेग्युलर तुला समजलं? बरोबर सांगितलं त्यांनी. सर फर्स्ट वाला जर सिलेक्ट केलं प्रेझेन्स और इंटरेस्ट पीपल इन रेग्युलरली तो वाला ऑप्शन सिलेक्ट केला तर दिसेल त्याला. समजलं का तुम्हाला? हो, समजलं. मग तू का येस मानला? नाही सर, तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मी ऑप्शन सिलेक्ट केलं तर मग आता मी जर काय केलं पुणे लोकेशन सिलेक्ट केलंय. काय केलंय? पुणे लोकेशन सिलेक्ट केलंय आणि चाकणवरून मी सिलेक्ट सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. काय सर्च केलं? चाकणवरून डिजिटल मार्केट. मग दिसेल का? चाकण पुण्यातच दिसत. दिसेल. आणि मी जर आता काय केलंय इथं सिलेक्ट केलंय पीपल किंवा प्रेझेन्स केलंय इथं. बरोबर आहे. आणि मी आता काय केलं दिल्लीवरून सर्च केलं नाही दिसणार. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च केलं. नाही वरचं जर सिलेक्ट केलं तर दिसणार, खालचं जर केलं तर नाही दिसणार. आता बघ परत आहे वरचं सिलेक्ट केलेलं आहे आणि मी तिथं दिल्लीवरून सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तर दिसेल का? दिसत नाही. का दिसेल? कोर्सेस नाही दिसणार. कारण इंटरेस्ट आहे त्याला Interest पुण्यामध्ये आहे. कोर्स करण्यामध्ये. त्याच्यावर पुणे नाही टाकलं. मी पुणे कुठे टाकलं? मी फक्त तिथे टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. तो रेग्युलरली इन पुणे और शोन इंटरेस्ट. त्यांनी इंटरेस्ट शो केलाय का? त्यांनी फक्त गुगल वरती काय टाकलंय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग त्याला दिसेल का? नाही दिसणार. मग माझं काय आहे एक पॅकेजचा गाडा आहे आणि एक पाणीपुरी. मग मी माझे ऍप इथं काय सिलेक्ट केलं पाहिजे? कोणतं ऑप्शन फर्स्ट का सेकंड? सेकंड प्रेझेन्स. एफसी रोडला मी काय विकतो? पाणीपुरी विकतो. मग पूजाला पाणीपुरी खायची आणि ती राहते पिंपरीमध्ये. सेकंड. ती ऑनलाईन पाणीपुरी खाऊ शकते का? नाही. पिंपरीवरून इथं पाणीपुरी खायला येईल का? इच्छा असेल तर येऊ शकते पण किती अवघड आहे. मेट्रो पकडायची नंतर इथं यायचं. बरोबर आहे ना? दिल्लीवरून लोक येतील का पाणीपुरी खायला माझ्याकडे? मग त्यावेळेस आपल्याला ऍड रन करायची पाणीपुरीची तर कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं? प्रेझेन्स. पण आपला कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचा तर आपल्याला एक नंबरचा आणि लोकेशन काय ठेवायचं? पुणेच ठेवायचंय. मग एखाद्याने दिल्लीवरून जर सर्च केलं किंवा यूएस मधून जरी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे तर त्याला आपली ऍड दिसणार. लोकेशन मॅटर करेल का? तो दिल्लीला आहे पण मग इथं तर पुणेच टाकले पण त्यांनी इंटरेस्ट शोन केले ना म्हणून हे सेकंड ऑप्शन. हे सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आहे का? नाही. हे फक्त गुगल ऍड मध्येच आहे म्हणून गुगलचा रिझल्ट चांगला येतो. म्हणून गुगलचं काय येतं कॉस्ट पण जास्त आहे म्हणून त्याचं कन्व्हर्जन रेट पण जास्त आहे. लँग्वेज कोणत्या लँग्वेज मध्ये आता आपला काय येतो कन्व्हर्जन रेट कशावरती डिपेंडेंट असतो? रिलेव्हन्सी स्कोअरवरती. आपली कॅम्पेन एक नंबरला दिसणार का 2 नंबरला दिसणार हे कशावरती डिपेंडेंट आहे? रिलेव्हन्सी स्कोअरवरती. मग आपली वेबसाईट इंग्लिश मध्ये तर मग इथं तुम्ही मराठी जर लँग्वेज ठेवली तर काय होईल? रिलेव्हन्सी स्कोअर कमी होईल. एक तर ऑल लँग्वेज ठेवा किंवा तुमची वेबसाईट ज्या लँग्वेज मध्ये ना काय लोक मराठीतून पण सर्च करतात. मुजीब करतो ना मराठीतून सर्च मग त्याला दिसेल का?
आपण इंग्लिश मध्ये केले तर नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय रिलेव्हन्सी स्कोअर वाढवण्यासाठी इंग्लिश केलंय आपण इलेक्शन साठी कॅम्पेन रन करतोय का? हे नवीन ऑप्शन आले आता. आय डोंट प्लॅन टू यूज दिस अकाउंट इन पॉलिटिकल. नंतर आता घेते ऑडियन्स सेगमेंटेशन. ऑडियन्स सेगमेंटेशन म्हणजे काय? तुमची ऍड कोणाला दाखवायची? आपण आता डिजिटल मार्केटिंग सिलेक्ट केलंय. मग डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतं? स्टुडंट्स 99 वर्षाचं नाही करू शकत. करू शकते पण कशाला? नाही का? काय प्रोबॅबिलिटी? नाही करणार. आपल्याला काय करायचं मग? सी सिलेक्ट ऑल. नाही कट केलं. इथं तुम्ही टाका. काय टाकायचं इथं? एज्युकेशन. झालं. बिझनेस एज्युकेशन. अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन मध्ये येईल का डिजिटल मार्केटिंग? पोस्ट सेकंडरी एज्युकेशन, स्टडी अब्रॉड प्रोग्राम नाही. ओपन ऑनलाईन कोर्सेस, एज्युकेशनल रिसोर्सेस, सेकंडरी स्कूल, एज्युकेशनल जॉब, चाइल्ड केअर नाही. एज्युकेशन रिसोर्सेस, प्रायमरी स्कूल, एज्युकेशनल रिसोर्सेस, प्री. आता हु आर दे? कोणाला दाखवली पाहिजे ना? डिग्री ज्यांची बॅचलर डिग्री, करंट कॉलेज स्टुडंट आहेत ते पण करतील, ऍडव्हान्स डिग्री ते पण एज्युकेशन सेक्टर मध्ये दाखवू. आता बघा पॅरेंट्स, ग्रेड स्कूल 6 to 12 नको, हायस्कूल ग्रॅज्युएट, हेल्थ केअर इंडस्ट्री, बँकिंग आणि फायनान्स मध्ये दाखवायचे का? हे कोणी पण करू शकतो. करायचं का आपल्याला? काय नाही. एवढं सिलेक्ट केलं. आता ब्राउज मध्ये काय? हु आर दे? मग कोणाला आपली ऍड दाखवायची? तुला दाखवू. जर सपोज एखाद्याला डायपर विकायचा आहे. डायपर कुठं घालतात? थंडीच्या दिवसात. तू का हा म्हणतो? हा? मी मला थंडीच्या दिवसात त्याला हवा म्हणतो. थंडीच्या दिवसात घालतात का? कधी घालतात? लेकराला घाला. अच्छा, लेकराला घालतात. मग आता मी जर त्या डायपरची ऍड तुला दाखवली तर तू घेशील का? नाही. का नाही घेणार? म्हणून पण हा, काय बोलले? हा, बरोबर बोलले. त्याला लेकर नाही. तर मग कोणाला दाखवलं पाहिजे? त्या छोट्याशा मुलाला दाखवलं पाहिजे. तू परत त्यांच्या मायबापाला. ठीक आहे, त्यांच्या मायबापाला दाखव. मग मायबापाचं वय किती असलं पाहिजे? 25 ते 30. 25 ते 30. 35-40. आता माझं 30 वय झाले. तुमचं लग्न तुमचं झालं नाही तर आम्ही काय करावं? मग कसं दाखवणार? एखाद्याचं 40 मध्ये ऑप्शन येईल नाही. बरं ठीक आहे. आता जसं की अक्षय खन्ना 50 आहे, त्याला दाखवायची का? त्याला थोडी नाही, अक्षय खन्नाला दाखवून सलमान खानला हा, मग कसं करायचं? ऑप्शन बघा ना तिथनं आपण. तुम्हाला तुम्हीच ते गुरु आहे. तुम्हीच सांगा. तर ऑप्शन कसं आहे? डायरेक्ट असं ऑप्शन दाखवायचं की ज्यांना किती वर्षाची 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत ज्यांना मुलं येतं त्यांना दाखवायचं. चांगलं ऑप्शन आहे. इथं बघा पॅरेंट स्टेटस. मग पॅरेंट स्टेटस काय? पॅरेंट असले पाहिजे. किती? पॅरेंट ऑफ 0 to 1 वर्षापर्यंतची लोक घालतात. मला माहित नाही. ठीक आहे. नंतर पॅरेंट 1 ते 3 आणि 1 ते 4 एवढ्याच लोकांना. 6 ते 12 मधले घालतात का? मला माहित नाही त्याच्यातलं, म्हणून तुला विचारतोय. आता जर तुम्हाला जर कोर्स चालवायचा आहे, 10वीचे ऍड, 5वीच्या कोर्सची ऍड रन करायची, मग तुम्ही कोणाला दाखवणार? हिथं दाखवणार. हे कशासाठी सांगतो? पुढं फ्युचर साठी सांगतो. तुला गरज पडली तर ऍड रन करायची. समजलं सगळ्यांना? आता काय? मॅरिटल स्टेटस म्हणजे एखाद्याचं लग्न झालंय, तो करू शकतो का? ऍड कुणाला दाखवायची? बरं, आता सगळं सेम एक्झाम्पल काय आहे? आता व्हॅलेंटाईन डे ची मला ऍड रन करायची. मग मी ऍड कोणाला दाखवणार? कपलला दाखवणार. आणि ज्यांची लग्न झाले ते नाही जात का कुठं फिरायला? मग कोणाला दाखवली पाहिजे? सिंगल लोकांना दाखवून काय फायदा आहे का? मग त्यांना काय दाखवायची ऍड? इथं बघा मॅरिटल स्टेटस मध्ये काय येतं? सिंगल आणि इन रिलेशनशिप.
मग आता तुम्ही सांगा की तर मला व्हॅलेंटाईन डेची ऑफर द्यायची, तर मग कोणाला दाखवली पाहिजे? इन रिलेशनशिप आणि तुम्हाला शादी.com ची ऍड द्यायची, मग कोणाला दाखवली पाहिजे? मी सगळे एक्झाम्पल एकाच वेळेस हे करतोय, तुम्ही हसण्यावारी नका घेऊ, चालतंय. आता एज्युकेशन, कोणत्या एज्युकेशन मधल्या लोकांना दाखवायचं ते पण सिलेक्ट केलं. नंतर एम्प्लॉयमेंट. आता मला सांगा, डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा आहे, त्यासाठी तुमचं घर पुण्यात असलं पाहिजे का? ज्यांचं घर पुण्यात आहे ते पण करतात आणि ज्यांचं नाही ते पण करतात. मग इथं काय आपल्याला हे करायचंय का? रेंट वरती राहतात त्यांनाच दाखवायचंय. जे होम टावर, ज्यांचं होम हिथच आहे त्यांना दाखवायचं. हे काय सिलेक्ट करायची गरज आहे का? नाही. म्हणजे किती डिटेल मध्ये देतात. एम्प्लॉयमेंट, एखादा जर सेल्स मध्ये काम करत असेल त्याला जर आपल्याला ऍड दाखवायची असेल तरी पण दाखवू शकतो. सगळ्यांना समजलं? म्हणजे इन डिटेल मध्ये मी शिकवतो, हे कोण शिकवत नाही. पण आता दुसरं असतं टार्गेट सेटिंग. काय असतं? इथं सर्च अजून जर करायचं असेल तर अजून करा, पण बस आता लय झालं. आता काय करू आपण? ते सर सिलेक्ट डिजिटल केले मार्केटिंग मध्ये डायपरवाले मी केले. कुठं केले? हा बरोबर केले बरोबर, ते तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं. आता इथं बघा, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, हेल्थ केअर इंडस्ट्री, फायनान्स इंडस्ट्री, बँकिंग, ऑनलाईन, कुठं दाखवायचं हे पण करायचं. आपण काय केलं होतं, पॅरेंट स्टेटस मध्ये गेलो होतो आणि इथं पॅरेंट मध्ये काय केलं, ह्यांना पण दाखवायचं असं केलं होतं. पण ते ओपन ठेवलंय, म्हणजे जर एखाद्याला करायचं असेल तर ते करू पण शकतं, नाही करायचं तर नाही. पण त्यांना ऍड दिसणार, कारण ते सिलेक्ट केलं नाही तरी पण हे करा. नंतर एज्युकेशन आपण ऑलरेडी केले. होम टाउन, एम्प्लॉयमेंट रिलेटेड जर असेल तर ते पण आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. कंपनी साईज तुम्हाला फक्त इन्फोसिस वाल्यांना दाखवायची किंवा जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे तर त्यांना जर आपली ऍड दाखवायची तरी पण दाखवू शकतात. दुसरं काय आहे, इंडस्ट्री साईज मध्ये, इंडस्ट्री कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दाखवायची, रिअल इस्टेट इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, हॉस्पिटल इंडस्ट्री, ह्याच्यामध्ये काय लिमिट आहे का? कुणी पण करू शकतं हे, त्याच्यामुळे का. पण सपोज मी जर काय करतो, डिस्ट्रीब्युटर असेल, मी पेन बनवतो, तर मग माझी ऍड कुठं दिसली पाहिजे ते आपल्याला समजलं पाहिजे. समजलं? मी जर विटा बनवतो तर रिअल इस्टेट फॅक्टर मध्येच दिसली पाहिजे. सगळ्यांना समजतंय? आता मला इथं दोन ऑप्शन आहेत, टार्गेटिंग, सेटिंग फॉर द कॅम्पेन. मग एक असतो ऑब्झर्वेशन आणि दुसरा असतो टार्गेटिंग. मी जेवढे सिलेक्ट केले त्यांनाच ही ऍड दिसणार आतापर्यंत. आणि इथं ऑब्झर्वेशन मध्ये काय येतं, ऑब्झर्वेशन मध्ये हेच येतील. म्हणजे कसं करतात, आता सपोज आपण काय करतोय, तुम्ही एनएमडी मध्ये येतात आणि एनएमडीचं वायफाय यूज करतात. मग इथं लोक काय सर्च करतात, इथं लोक काय शिकतात, डिजिटल मार्केटिंग आणि डेटा सायन्स. मग तुम्हाला पण त्या रिलेटेडच ऍडव्हर्टाइजमेंट दिसायला चालू होते, म्हणजे ते ऑब्झर्व करतात. सपोज तुमच्या एका मित्राने तुमच्या रूमवरती तुम्ही काय केलं, वायफाय घेतलं त्याचं, त्यांनी दिलवाले पिक्चर बघितला, तर तो दिलवाले पिक्चर तुम्हाला पण रिकमेंड होतो. तुमचा मित्र काय पाहतोय तेच तुम्हाला पण, अवतली भवताली जे राहतात तेच तुम्हाला काय होतं, रिकमेंड होतं. मग तसं तुम्हाला हे ऑब्झर्वेशन जर सिलेक्ट केलं तर तुमच्या फ्रेंडला जे अपेक्षण आहे तेच तुम्हाला होऊ शकतं. तुमच्या फ्रेंडला ज्या गोष्टी आवडतात ना, त्याचा अर्थ ते काढतं की तुम्हाला पण ते आवडत असते. म्हणजे जर इंजिनिअरचा स्टुडंट इंजिनिअरिंग वाला असेल तो इंजिनियर बरोबरच राहतो, डॉक्टर बरोबरच राहतो, असं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. मग ऑब्झर्वेशन मध्ये दाखवायचंय का, टार्गेट कुठे टाकायचं, मग टार्गेट मध्ये ठेवा किंवा ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा, पण टार्गेटिंग केलं तर बेटर. नंतर मोर सेटिंग मध्ये जा, ऍड रोटेशन. तुमची ऍड रोटेट करायची का, म्हणजे तुम्ही जर 2 ग्रुप चालवले तर जो बेस्ट परफॉर्मन्स देतो तीच ऍड तुमची चालवायची, काही करायची. स्टार्ट डेट, इन डेट सिलेक्ट करायचंय का, आजपासूनच चालू होणार आहे, आज 19 तारीख आहे, इन डेट सिलेक्ट करायची का, नाही. तुम्हाला जर सिलेक्ट करायची असेल तर करा, नसेल तर नका. समजलं? मोर सेटिंग मध्ये गेलात तर ऑल डे चालवायची. इथं आपण स्टार्ट आणि एंड डेट टाकतो, आपण डेली बजेट काहीतरी ठेवतो, एक नाही का, 500 रुपये. आणि आपण 500 रुपये समजा आपल्या अकाउंट मध्ये असतील आणि आपण ते स्टार्ट आणि एंडचं 1 वीक ठेवलं असेल तर मग ते असं डिवाइड होतं की नाही, क्लिक करेल तसं संपतच जातं. तुम्हाला दिसतं की डेली बजेट तुम्हाला 500 रुपये ठेवायचंय. तुम्ही डेली बजेट 500 रुपये ठेवलं, त्या दिवशी आपण काय केलं, डेली बजेट
1300 रुपये ठेवलं किंवा 500 ठेवलं आणि तुम्ही आता 200 रुपये टाकले तरी पण तुमचे ऍड रन होते. पण ज्यावेळेस जेवढे इम्प्रेशन येते त्या दिवशी आम्ही 500 टाकले, 10 मिनिटात ते संपून पण गेले. क्लिक इम्प्रेशन आले, क्लिक आले, पैसे डिडक्ट होणार. ते कशावरती येतं, तुमचे ते 500 रुपये टाकलेले 10 दिवस पण कधी जर इम्प्रेशन नाही आले. आता ही जी तुम्हाला कॅम्पेन रन करायचं आहे रोटेशनल बेसिसवरती, म्हणजे पहिला जो परफॉर्मन्स चांगला आहे तर तीच ऍड, 2 कॅम्पेन आहेत आपले. मग कोणती ऍड रन सारखी सारखी शो करायची, जी चांगली ऑप्टिमाइज झालेली ती म्हणजे ऍड रोटेशन. किंवा तुम्हाला आता काय करायचंय, ऍड आपल्याकडे कॉल जर बटन ठेवलंय, मग आपला कॉल कधीपर्यंत चालू असतो, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत. तुम्हाला कॉल रात्री 12ला आला तर तुम्ही अटेंड करणार. मग इथं तुम्हाला ऑल डे चालवायचंय, जे स्टँडर्ड आणि ऍक्सेलरेटेड म्हणजे 24x7 चालते ऑल डे मध्ये, मंडे टू फ्रायडे. आणि त्याचं टायमिंग पण तुम्ही काय सिलेक्ट करणार, सकाळी 10:45 पासून संध्याकाळी 23 पर्यंत किंवा 21 पर्यंत आपल्याला चालवायचं. 9 वाजेपर्यंत आपण कॉल करू शकतो. समजलं? कोणाला काय प्रॉब्लेम? आणि नेक्स्ट करायचं. आता इथं कीवर्ड आले का ऑटोमॅटिकली? नाही. पण आपण हे जे टाकलं नव्हतं तरी पण काय झालं, त्यांना देऊन इथं कीवर्ड टाकलेत का? नाही. तरी पण तो URL इथं आला. का आला? कारण डिजिटल मार्केटिंग. समजलं का? गेट कीवर्ड सजेशन. ह्याच वेबसाईट मधले सजेशन घ्यायचंय का तुम्हाला स्वतःने टाकायचं? मी गेट सजेशन केलं तर जो डिजिटल मार्केटिंगचा आपला URL आहे ऑटोमॅटिकली कीवर्ड आले का? पण ह्याच्यामध्ये स्मॉल स्केल कीवर्ड पण आले. म्हणजे काय? शॉर्ट टेल कीवर्ड पण आले. मग डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फीज, डिजिटल मार्केटिंग कोर्स नियर मी, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, मार्केटिंग कोर्सेस हा घ्यायचा का? का नाही घ्यायचा? म्हणजे शॉर्ट टेल. नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्स विथ प्लेसमेंट, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग, ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, सगळे कीवर्ड आले. लर्न डिजिटल, हे टाकायचं का? डिजिटल मार्केटिंग शॉर्ट टेल. नंतर मार्केटिंग क्लासेस, मार्केटिंग ट्रेनिंग पण ओके. इन पुणे लावू त्याला. झालं. एवढे कीवर्ड आपल्या वेबसाईट मध्ये, ह्याच्यामुळे ऑप्टिमायझेशन स्कोर वाढेल. पण आपण कीवर्ड रिसर्च केले तर आपल्याला वेगळे कीवर्ड येतील. तुम्हाला कीवर्ड रिसर्च करून टाकायचंय. आता ह्याला हे जे कीवर्ड आहेत हे सगळे कोणते येतं? कीवर्ड मॅच टाईप किती असतात तू सांग? कीवर्ड मॅच टाईप कोणते कोणते येतं? ठीक आहे, नको सांगू, तू सांग. ब्रॉड मॅच, एक्झॅक्ट मॅच आणि फ्रेज मॅच. हे सगळे कीवर्ड कोणते येतं? ब्रॉड येतं. ह्याला कुठं काय लावलंय का? स्वल्पविराम, डबल कोटेड, ब्रॅकेट लावले का? नाही. मग हे तसेच ठेवले कीवर्ड. आता मला काय टाकायचं, इथं हेडलाईन आलेत का? नाही आले. का नाही आले? कारण आपण URL टाकला नव्हता. आता फायनल URL, इथं तुम्हाला तो URL टाकणं गरजेचं असतं. जसं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला URL जर नसेल तर तुमचं कॅम्पेन कुठेच रन होत नाही. समजलं का? इथं फायनल URL द्यावा लागतोच. आता हे ऑटोमॅटिकली खाली येतो व्हेरिफिकेशन करून. आला का? तुम्हाला पाठ टाकायचं डिजिटल त्याच्या पुढे गेलं नाही. कसं दिसतंय? आता ह्याची हेडलाईन टाका. 97चा ऑप्टिमायझेशन स्कोर आहे. लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला शिकवलंय ते मी इथं शिकवतोय. इथं हेडलाईन काय टाकलं? ऍडमिशन्स ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग. काय टाकतोय मी? हेडलाईन टाकतोय. मग हेडलाईन चुकीची का बरोबर आहे? बरोबर आहे, फक्त ती मोठी झाली. मग इथं टाकायचं डिजिटल
आलं. नंतर काय टाकणार? बेसला ऍडमिशन ओपन. ऍडमिशन कशाला? आता हे फक्त कीवर्ड admission टाकतोय टाका. आपण. कीवर्ड टाकतोय रे. ऑप्टिमायझेशन स्कोअर कसा वाढणार तुझा? तुझे कीवर्ड टाकले ते इथं टाकायचे असतात हेडलाईन मध्ये. मग EI टाकलाय का तिकडे नाही टाकलं, मग ऑप्टिमायझेशन तिकडे टाक. हा, लर्निंग इंडस्ट्रीज. काय सांगितलं होतं तुला? शिकवलेलं समजलं नाही का? तुला काय सांगितलं होतं? प्रायमरी कीवर्ड कुठे टाकायचा? हेडलाईन मध्ये टाकायचा. आणि सेकंडरी कुठे टाकायचा? 2 नंबरला. मग प्रायमरी कीवर्ड काय होता? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पुणे होता. नंतर काय टाकायचंय? हम्म. कीवर्ड मध्ये टाकलं नाही म्हणून ते टाकायचं नाही का? हा, कीवर्ड मध्ये टाकलं हा. नाही म्हणून टाकायचं नाही. बरोबर. झालं. एवढं टाकलं. आता मला तुम्ही सांगा ही ऍड कोणती? तू सांग रे. टाईप कोणता आहे ह्याला? रिस्पॉन्सिव्ह आहे का डायनामिक? तू सांग. कसं समजलं तुला? कुठं सर्च केलंय? तुम्हाला समजत नाही का मी काय शिकवतोय ते? तू सांग मुजीब. रिस्पॉन्सिव्ह ऍड आहे का डायनामिक ऍड आहे? रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड मध्ये आणि डायनामिक मध्ये काय फरक आहे? तेच आपण जे कीवर्ड टाकतो तेच. तुला काय सांगितलं ते सांग. एकात 2 टाका लागतात. 2 पेक्षा जास्त कीवर्ड. हा, मग किती हेडलाईन टाकले? 2. मग आता काय आले का अजून ते हेडलाईन टाकायला ऑप्शन? मग कोणती ऍड? समजलं का? ह्याला समजलं पण बाकीच्यांना समजलं नाही. 2च हेडलाईन टाकलेत आपण. म्हणून हे कोणती आहे? रिस्पॉन्सिव्ह. डायनामिक मध्ये किती हेडलाईन टाकतो आपण? 15. 4 ते 15. इथं 2च. इथं बिझनेस नेम. आता इथं डिस्क्रिप्शन आहे. इथं लिहिलेलं आहे कॉपी करून टाकायचं. लिहिलंय का इथं? कुठं लिहिलेलं? GAURANT. हा बरोबर आहे, पण त्याने बसत नाही आता. प्लेसमेंट गॅरंटी.
लॅपटॉपला कॉल आला का? DAY झाला. आता काय टाकायचं पुढं? फुल स्टॉप. तिकडे टाकलंय का वरती? वरती टाकलंय का इकडं? मग इथं नको टाकायला. गेट प्लेस नको टाकायला. इथं 7+ सर्टिफिकेट टाकायचं आपल्याला. वर्क ऑन हे व्यवस्थित टाकलं पाहिजे. 2च आले. आता एवढंच करायचं. कोणती ऍड आहे? ऍड फ्रॉम कॉल, कॉल फ्रॉम ऍड. कशी ऍड दिसते? अशी दिसते. ठीक आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आहे आता? कॉल ऍड ही ऍडच कॉलची आहे. तुला अजून ऍड ग्रुप बनवायचा असेल तर ते तसं येतंय. नेक्स्ट करायचं. बजेट किती ठेवणार तुम्ही? कस्टमाइज बजेट किती ठेवतो? 2500. 500 पासून पुढे तुम्ही किती पण ठेवा. नेक्स्ट करा. किती सिंपल आहे आपले. काल कोणती, परवा दिवशी कोणती शिकवली होती? डायनामिक सर्च ऍड. आज काय शिकवलं? इकडे 2च हेडलाईन टाकायचं. तिकडे किती टाकावं लागतं? भरपूर. टाकते थक जाओगे. एरर चेक होतात. परफॉर्मन्स मार्केटिंग काय असते सर? परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे काय ना, तुम्ही जो ऑब्जेक्टिव्ह चूज करतात त्याच्या सगळीकडेच होतं. म्हणजे जास्त आउटकम येतो त्याच्यामधून. परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे त्याच्यामधून परफॉर्मन्स येणारच. ऑलराऊंडर सारखं असतं. म्हणजे जर आपण कॅम्पेन रन केलं ना, तो मेल वरती पण दिसणार, डिस्प्ले वरती पण दिसणार, सर्च ऍड वरती पण दिसणार. नंतर तुमचं ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन, लीड जनरेशन, सगळ्याच गोष्टी तुमच्या होतात. त्याला बोलतात परफॉर्मन्स मार्केटिंग. कन्फर्म आलाय का मोबाईल माझा? मोबाईल घेऊन ये. त्या बायको 28 बरोबर. समजते का तुला? झालं. कॅम्पेन रन. आता एक प्रॉब्लेम झाला. काय केलंय? एरर येतोय का? काय तुला दिसतोय का एरर? नाही दिसत. हे कॅम्पेन बरोबर केलाय का चुकीचं केलाय? मुजीब तू सांग. काय राहिलं आपलं? कशाची? टाकली की शेवटी. साईट लिंक राहिली. फ्रेज मॅच करायचं. कीवर्ड नाही तर पैसे लगेच गेले असतात. शिकला? आज काय नवीन शिकला का ह्याच्यात? का पहिले सारखंच होतं? आज नवीन शिकला. काय शिकला नवीन? रेस्पॉन्सिव्ह डायनामिक. अजून काय शिकला? कॉल ऑप्शन. म्हणजे ते लोकेशन पुण्यामध्ये दाखवायची, प्रेझेन्स और इंटरेस्ट. आता बिलिंग करायचं आणि कीवर्ड चेंज करायचे. झालं. एवढं तर मुजीब पण करू शकतो. असं जर रेड मार्क आला तर ते चालत नाही. इकडे बघा खाली आला का रेड मार्क? बजेट रिव्ह्यू मध्ये काय झालंय? ऍड कॅम्पेन इन डेट म्हणून इथे एरर आला. ऍड कॅम्पेन इन डेट
टाकली का? Start स्टार्ट पण डेट end टाकली नाही टाकली. पण एंडची टाकली नाही. एरर आली की लगेच रेड मार्क येतो. समजलं तुम्हाला? ऑरेंज मार्क म्हणजे काय? आता काय एरर आला? Keyword. कमीत कमी 3 दिवस चालू आहे. जास्तीत जास्त. समजलं का? जर आता हे छोट्या छोट्या तुम्हाला दिसतील का चुका? प्रॅक्टिस केली तरच, अदरवाईज 19 डिसेंबर काय पण नावाने आपण केलं. काय झालं? कीवर्ड आपण कुठून चेंज करतो माहिती का? पब्लिश केल्यानंतर करतो. चार्जर बघू. आता कुठं जायचं आपल्याला? इथं कीवर्ड आणि ह्याच्यावरती जायचं. कीवर्ड वरती क्लिक करायचं आणि इथं काय करायचं? कीवर्ड इथं फिल्टर लागले तर ते पहिल्यांदा फिल्टर काढून टाका. झालं? सिलेक्ट ऑल कीवर्ड झालं का? दहा झाले. टोटल 22 कीवर्ड आहेत. मग इथं खाली जाऊन काय करायचं? सिलेक्ट ऑल झाले. इथं एडिट मध्ये जायचं. चेंज मॅच टाईप मध्ये जायचं. चेंज ऑल मॅच टाईप मध्ये कोणते करायचे? झाले. आता बिलिंग मध्ये जायचं. बिलिंग आता 2 कॅम्पेन आहेत आपल्याकडे. एक डेटा सायन्सचा कालचा आहे आणि एक आजचा आहे. मग तरी पण 500 रुपये मी टाकू शकतो. येस. कसे कॅमेऱ्याचा पहिला चिपकायचा. पैसे कसे दिले पहिले दोघांसाठी. पहिला ऑफ करायचं. हॅलो. ऑफिस मध्ये